भगवान झुलेलालांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विरोधात सिंधी समाजाचा संताप। सिंधी समाज, पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट व सिंधू युवा मंचचे निवेदन। सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील सिंधी समाज, पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट आणि भारतीय सिंधू युवा मंच यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील व खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना लेखी निवेदन देण्यात आले। बघेल यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। छत्तीसगडचे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांच्याविषयी अपशब्द काढून सिंधी समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवली। त्यांचे संपूर्ण भारतभर निषेध होत आहे। त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये 29 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि खामगावच्या सिंधी समाजाने देखील त्याचा निषेध केला आहे। आज सिंधी समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढून या ठिकाणी एडीओ कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे। त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे।